केली आहे मराठी भाषेसाठी आम्ही कारवाई करणार नाही, परंतु आमची मोहीम जी आहे ती आम्ही चालू ठेवणार। बघा, कायदेशीर कारवाई तर आम्ही करणारच, फक्त मराठीच्या मुद्द्यासाठी आमचे आरटीओचे अधिकारी त्यांना शिकवतील। 1 मे ते 15 ऑगस्ट पर्यंत आम्ही ही मोहीम करणार आहोत आणि त्या दरम्यान त्यांनी शिकायला हवं। काल मंत्रालयामध्ये राज्यातील विविध रिक्षा टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सर्व संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन आम्हाला विनंती केली होती की मराठी भाषा सक्ती जे तुम्ही करताय त्याबद्दल आमचं दुमत नाही, कारण महाराष्ट्रामध्ये जर राहायचं असेल, महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल तर मराठी आलं पाहिजे। आणि जे रिक्षा चालक, टॅक्सी चालक आहे, इव्हन आम्ही ओला, उबेर, रॅपिडो किंवा बाईक टॅक्सीला सुद्धा ऍग्रीगेटर पॉलिसीमध्ये घेत असताना आम्ही मराठी, जुजबी मराठी जे आहे ते कंपल्सरी करायचं किंवा अनिवार्य करायचा निर्णय आम्ही ऑलरेडी घेतलेला आहे। परंतु रिक्षा टॅक्सी चालकांसाठीचा जो निर्णय होता आणि त्या संदर्भात जी कालची बैठक होती त्या बैठकीमध्ये सगळ्यांनी मागणी केली होती। मी नेहमी असंच म्हणत आलोय की महाराष्ट्र हा रोजगार निर्मिती करणारा राज्य आहे आणि आम्ही देशामध्ये 1 नंबर रोजगार निर्मिती करणारं राज्य कसं होईल यासाठी प्रयत्न करतोय आणि माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यासाठी फारच आग्रही असतात आणि आजही आमची तीच भूमिका आहे। पण शेवटी मराठीचं काय, मराठी तर आली पाहिजे, मराठी बोलली गेले पाहिजे। रिक्षा संघटनांनी, टॅक्सी संघटनांनी किंवा इतर काही सामाजिक संघटनांनी मागणी केली आहे, ठीक आहे, त्यांच्याकडे तो पर्याय उपलब्ध होता म्हणून त्यांनी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे, कारण त्या संघटनेचे ते प्रतिनिधी आहे। परंतु आमच्याकडे जी माहिती मिळाली त्या माहितीच्या अनुषंगानं 2019ला जे परिपत्रक आम्ही काढलं होतं आणि त्या अनुषंगानं 2020 साली मराठी भाषा शिकण्यासंदर्भात एक राज्य शासनाच्या माध्यमातून एक पुस्तिका पण काढली होती, म्हणजे ऑटो रिक्षा चालक जे आहेत, टॅक्सी चालकांसाठी मराठी याच्या संदर्भात 2020चं हे पुस्तक आहे। परंतु 2019ला नियमावली आली, त्यामध्ये फक्त एक टेक्निकल अशी गोष्ट होती की जे बॅच असतात ते बॅच त्रिकोणी असतात आणि त्रिकोणी असल्या कारणानं बोलताना, बसताना किंवा वागताना वगैरे ते टोक खाली लागायचं रिक्षा चालकांना, टॅक्सी चालकांना, म्हणून त्यांनी मागणी केली होती की शेवटी ते लागत असल्या कारणानं मग पॉलिसी मध्ये असा निर्णय करण्यात आला की बाबा टॅक्सी चालकांना आणि रिक्षा चालकांना मराठी भाषेच्या जी अनिवार्यता आहे त्यामध्ये घ्यावं का, आणि ते संभ्रम होता। तो संभ्रम दूर करण्यासाठी आम्ही परवा सुद्धा परिवहन खात्याच्या वतीनं एक आम्ही परिपत्रक प्रसिद्ध केलं आणि होम डिपार्टमेंटकडे पाठवलं। त्यामुळे लोकांचा संभ्रम दूर होईल की टॅक्सी चालक, रिक्षा चालक हे मराठी बोलण्याचा त्यांच्यावर बंधन आहे, कारण आपली ती राजभाषा आणि राजभाषेचा आदर करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि त्यानुसार आम्ही त्याच्यामध्ये बदल सुद्धा करतोय। त्या बदल करत असताना 1 ते 1.5 महिन्याचा त्याला कालावधी लागणार आहे। परंतु आज आम्ही बैठक घेतली, सगळे आमचे प्रमुख अधिकारी होते, राज्यातील सगळ्या 59 आरटीओंना आज मी निर्देश दिलेत की 1 मे पासून आमची जी मोहीम आहे ती आम्ही चालू ठेवणार आहोत आणि राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काही रिक्षा चालत असतील, चुकीच्या पद्धतीने टॅक्सी चालत असतील, तर बेकायदेशीररित्या जर काही ते प्रवाशांना त्रास देत असतील किंवा बेकायदेशीररित्या नियमाचं उल्लंघन करत असतील, कारण 20 नियमावली आहे की 20 साधारणतः आमच्या कायद्यामध्ये तरतुदी आहे की त्या 20 कायद्याचं त्यांनी उल्लंघन केलं तर आम्ही त्यांचं लायसन्स सुद्धा रद्द करू शकतो, बॅच सुद्धा रद्द करू शकतो किंवा परमिट सुद्धा रद्द करू शकतो। परंतु ह्या सगळ्या कायदेशीर जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण करत असताना कालच्या संघटनांनी जी मागणी केली आहे मराठी भाषेसाठी आम्ही कारवाई करणार नाही, परंतु आमची मोहीम जी आहे ती आम्ही चालू ठेवणार। 1 मे ते 15 ऑगस्ट पूर्णपणे राज्यातील सर्व आरटीओ त्यांनी एक समिती निर्माण करायची आणि त्या समितीच्या माध्यमातून पुन्हा कोणाला कायद्याचं बंधन पाळत नाही आणि कोण कोण मराठी भाषा बोलत नाही, म्हणजे उदाहरणार्थ द्यायचं झालं, आमचं मीरा भाईंदर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं आम्हाला एक अहवाल आज दिलेला आहे। त्या अहवालामध्ये त्यांनी आम्हाला
काय काय तपासणी केली, कशा पद्धतीने तपासणी केली, तपासणी केल्यानंतर त्यांच्या निदर्शनास काय आलेलं आहे तर त्याची माहिती दिली आणि त्या माहितीच्या आधारे म्हणजे ही आम्ही मीरा भाईंदरला तपासणीची मोहीम चालू केली होती की आमचे सहकारी आमदार नरेंद्र मेहता यांनी एक पत्र दिलं होतं 2 फेब्रुवारी रोजी 2 मार्च रोजी आणि त्या पत्राच्या आधारे आम्ही ही चौकशी चालू केली आणि ती जी चौकशी आहे त्या चौकशीमध्ये आमच्या वायू पथकाने तपासणी केलेल्या एकूण ऑटो रिक्षा होत्या 3443. तपासणी दरम्यान मराठी भाषेचे ज्ञान सिद्ध न करू शकणारे ऑटो रिक्षा चालक होते 565. आता कागदपत्राची वैधता संपुष्टात आलेल्या ई चलन प्रणालीद्वारे आम्ही दंड आकारणी केलेली म्हणजे कारवाई आमची याच्यामध्ये चालूच होती आणि कारवाईमध्ये आम्ही जवळजवळ 87,000 रुपयाचा त्यांच्याकडनं दंड वसूल केलेला. परंतु आता 1 मे ते 15 ऑगस्ट चुकीच्या पद्धतीनं कोणी जर गाड्या चालवत असतील, नियमाचा भंग करत असतील तर त्यांचं आम्ही कारवाई करणार. जर बेकायदेशीरित्या ते वाहतूक करत असतील, वाहतूक परिवहन सेवेच्या नियमाला बगल देऊन ते सर्वसामान्य जनतेला फसवत असतील, त्रास देत असतील तर त्यांचं लायसन्स रद्द करण्याचा अधिकार परिवहन विभागाला आहे आणि परिवहन विभाग ते लायसन्स रद्द करेल. फक्त काल ज्या आमच्या सगळ्या लोकांनी मागणी केलेली आहे की मराठी भाषेचा आम्हाला आदर आहे, मराठी भाषा आम्ही शिकायला तयार आहोत, तर त्यांना आम्ही असं सांगितलेलं आहे सगळ्या आरटीओना की मराठी भाषा शिकण्याची जर कोणाची तयारी असेल तर तुम्ही शिकायला सुद्धा त्यांना आरटीओ कार्यालयामध्ये जागा उपलब्ध करून द्या, त्यांना शिकवा. काही पुस्तिका त्यांना हवी असेल तर ती पुस्तिका द्या आणि प्रत्येक आरटीओने एक कमिटी तयार केली आणि त्या कमिटीच्या माध्यमातून ही 1 तारखेपासूनची जी मोहीम आहे ती मोहीम आमची पुढे चालू राहणार. किती दिवस तुम्ही देणार शिकण्यासाठी मुदतवाढीच्या बाबतीत? नाही बघा, कायदेशीर कारवाई तर आम्ही करणारच. फक्त मराठीच्या मुद्द्यासाठी आमचे आरटीओचे अधिकारी त्यांना शिकवतील. 1 मे ते 15 ऑगस्ट पर्यंत आम्ही ही मोहीम करणार आहोत आणि त्या दरम्यान त्यांनी शिकायला हवं. जर त्यांना काही मुदतवाढ हवी असेल तर त्या संदर्भात आम्ही निर्णय घेऊ. परंतु ह्या दरम्यान आमचे आरटीओचे अधिकारी सुद्धा कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ या 2 संस्थेच्या माध्यमातून आम्ही शिकवणार आणि त्या सगळ्या ड्रायव्हर आम्ही जेव्हा ड्राईव्ह घेतला आमच्या लोकांनी ते नलावडे त्यांना बोलवा ड्राईव्ह घेतला तर ड्राईव्ह घेतला असता जे 565 रिक्षा चालक होते त्यातील बहुतांश रिक्षा चालकांनी मराठी आम्ही शिकू आणि मराठी शिकायला आम्हाला जे जे काही करावं लागेल ते आम्ही करायची तयारी असं त्यांनी सांगितलं.